गेले. आवाज हॅलो. येस, म्हणजे माझा आवाज तुम्हाला येतोय वाटतं. बर, चला, ऐकू येतं ना व्यवस्थित? बहुतेक हो, कारण तुम्ही काय आता बोललं नाहीत. मगाशी तुमचा माईक ऑन होता, तर तेव्हा तुम्ही काय बोलत होतात काय माहिती. पण मी तुम्हाला आता प्रश्न विचारला की तुम्हाला माझा आवाज येतोय का, तर तुम्ही काय बोलला नाही आहात. एनिवेज, आपण जो नवा धडा सुरू केला आहे, मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था, बरोबर, ह्याच्यातल्या पुढच्या मुद्द्याकडे आपण आज जाणार आहे, जो आहे श्वसनानंतरचा मुद्दा. म्हणजे आपण श्वसन म्हणजे काय हे मागच्या वेळेला बघितलं होतं. आपल्या शरीरामध्ये श्वसन होतं म्हणजे काय होतं, बाहेरून आपण श्वासोच्छ्वास करतो, मग आपल्या प्रत्येक पेशीमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याचा एक्सचेंज होतो, देवाणघेवाण होतं. आणि नंतर तिसरा मुद्दा होता पेशी श्वसन, म्हणजे याच्यामध्ये पेशी त्याच्या अंतर्गत लेवलला त्याचं जे ग्लुकोज आहे त्याचं बर्निंग होतं आणि कार्बन डायऑक्साईड निर्माण होतं, म्हणजे ऊर्जा निर्मिती होते. त्या श्वसन संस्थेला आपण डिटेलमध्ये मागच्या वेळेला बघितलं होतं, बरोबर. आज आपण बघणार आहे रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण म्हणजे काय, नावातच अर्थ आहे. रक्त म्हणजे रक्त आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये आहे. रक्त अभिसरण म्हणजे फिरणे. एखादी गोष्ट पूर्ण जेव्हा फिरत असते की नाही, फिरत असते अशी गोल चक्रामध्ये, त्याला म्हणतात अभिसरण. तर रक्ताभिसरण संस्थेमध्ये आपण काय बघणार आहे, आपल्या शरीरामध्ये रक्ताचा फ्लो कसा असतो, बरोबर. आता हा मुद्दा आपण एक एक करून व्यवस्थित समजून घेऊया की रक्ताभिसरणामध्ये होतं काय. जरा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्या शरीरामध्ये रक्त पंप करणारा अवयव कोणता आहे? हृदय मॅडम. हृदय मॅडम. परफेक्ट. कुठे असतं हृदय? डाव्या साईडला. पोटामध्ये? छातीत. करेक्ट, दोन्ही उत्तर बरोबर आहेत. छातीमध्ये असतं आणि डाव्या बाजूला असतं. पण हे फार महत्वाचं असतं असं वाटतं का तुम्हाला? हो मॅडम. कसं काय? मला तर काही वाटत नाही. कसं काय, सिद्ध करा. तुम्ही म्हणताय हृदय फार महत्वाचं असतं, का महत्वाचं असतं सांगा बरं. हृदय नाही राहिल्याने आपण नाही जगू शकत मॅडम. हा, हृदयाचं काम करणं बंद करायला लागलं तर आपण नाही जगू शकत. करेक्ट आहे. म्हणजेच काय, आपल्या शरीरामध्ये हृदयाचं जे काम आहे ते फार महत्वाचं आहे. रक्त हा आपल्या शरीरातला एक असा पार्ट आहे जो सगळीकडे आहे. तर जरा समजून घ्या की काय आहे. आपल्या शरीरामध्ये आपल्याला कुठेही जखम झाली, म्हणजे बोटाला, नाकाला, गालाला, पायाला कुठेही जखम झाली तरी आपल्याला काय होतं, आपल्या शरीरामधनं रक्त बाहेर येतं. मग बोटाला माझ्या किंवा पायाला काटा टोचला, हातामध्ये सुई गेली, छोटूसा रक्ताचा टिंब येतो की नाही. तुम्ही लोक असे उभे का, बसा ना खाली. गव्हर्नमेंट आश्रम स्कूल मुलींनो, तुम्ही काय एक तासभर उभे राहणार आहात का? कम्फर्टेबल बसा. एवढा अभ्यास करतोय, थोडी शिक्षा दिली तुम्हाला, हो की नाही. कम्फर्टेबल बसता. मग तुम्हाला जरा असं छान गप्पा पण मारता येतील, चांगला फील घेता येईल बायोलॉजीचा. आणि मलाही कमी वाईट वाटेल की उभं राहून वगैरे बिचारी मुलं आपली उभी आहेत. असं कसं बरं वाटेल, मी बसले तुम्ही उभ्या आहात. आपण सगळे एकत्र असलं पाहिजे, छान असलं पाहिजे, कम्फर्टेबल. तर आपल्या शरीरामध्ये कुठेही काही लागलं, दुखलं, जखम झाली तर रक्त येतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सगळीकडे रक्त आहे. पण हे रक्त असं कुठेही नाहीये, ते विशिष्ट पाईपलाईन्स मध्ये अडकलेलं आहे, बरोबर. कुठेही लागलं तरी रक्त येतं, कारण शरीराच्या प्रत्येक पेशीला रक्ताने कनेक्ट केलंय. म्हणून आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा कनेक्टिंग टिश्यू, कनेक्टिंग म्हणजे जोडणारा एक अवयव, अवयव म्हणजे रक्त. टिश्यू, टिश्यू म्हणजे उती. ह्या उती सगळीकडे आहेत आपल्या शरीरामध्ये, प्रत्येक अवयवाला जोडलेल्या आहेत. पण ती सिस्टीम कसली भारी आहे माहितीये का, आपल्या शरीरामधली रक्ताभिसरण संस्था एक एकदम अशी परफेक्ट प्लॅन्ड संस्था आहे. जशा बाकी सगळ्या संस्था आहेत सेम तशी. त्याला डिटेलमध्ये बघूया आपण. मी आता पीपीटी शेअर करते आणि आपण आपल्या रक्ताभिसरण संस्थेला जरा डिटेलमध्ये अभ्यासाला सुरुवात करूया. बघा, इंद्रिय आणि इंद्रिय संस्थांमध्ये आपण सुरुवात केली होती. आपल्या मानवी शरीरामधल्या अनेक वेगवेगळ्या संस्थांचा परिचय आपण केला होता, की आपल्याकडे श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण आहे, नंतर उत्सर्जन आहे, अस्थिसंस्था, मज्जा म्हणजे चेतासंस्था, आणि इतर त्याबरोबर असलेली मस्क्युलर सिस्टीम, बरोबर. अशा अनेक, त्याला आपण काय म्हणतो, स्नायू, स्नायू वगैरे. तर
ह्याच्यामधनं आपण मागच्या वेळेला जे बघितलं होतं ते होतं श्वसन, बरोबर. आपल्या श्वसनाचे 3 भाग आपण पाहिले. नंतर ते कुठे होतं, आपल्या फुफ्फुसांमध्ये आपण कसं रक्ताचा संचार होतो, ते कसं जातं, कसं येतं. या छोट्या बॉल्स मधनं, या अशा बलून्स मधनं कसं वायू कोशामधनं हवेचा प्रवाह आत बाहेर करतो. आजूबाजूला असलेल्या रक्तवाहिन्यांमधनं कसं ऑक्सिजन, आपल्या ब्लड मधलं ऑक्सिजन त्या सेल्स मध्ये येतं आणि सेल्स मधला कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो. ही एक प्रक्रिया निरंतरपणे चालू असते. ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा भाग आहे ज्याला आपण फारसं महत्व देत नाही. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग खरं तर जितका आपल्या फुफ्फुसांचा आहे की नाही, तितकाच या श्वासपटलाचा आहे. हे श्वासपटल आहे ना, खाली लिहिलंय बघा, हे डायफ्राम. इथे जे लिहिलंय डायफ्राम, हा डायफ्राम एक अतिशय महत्वाचा स्नायूंचा पडदा आहे. असा पडदा आहे आपल्या छातीच्या आणि पोटाच्या मध्यभागी. तो आपल्या लंग्सना ढकलतो सोडतो, ढकलतो सोडतो. त्याच्या ढकलण्यामुळे, वरती पुश केल्यामुळे ती हवा बाहेर फेकली जाते आणि तो रिलीज झाला की आपोआप आपले लंग्स खाली येतात आणि मग त्याच्यामध्ये हवा भरली जाते. तर नुसतीच फुफ्फुस आणि नुसतंच नाक आणि नुसतंच आपलं विंड पाईप काम नाही करत आहे. त्याच्याबरोबर एक खूप महत्वाचं काम करणारा पण दुर्लक्षित असलेला अवयव म्हणजे डायफ्राम, म्हणजे श्वासपटल. ठीक आहे. श्वसन संस्था आपण मागच्या वेळेला पाहिली होती. आता आपण बघणार आहे रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्थेचे कार्य ही शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन आणि विद्राव्य अन्न घटक, टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थांचे वहन करणे असे आहे. मी तुम्हाला आधीच म्हणलं, आपल्या शरीरामध्ये सगळीकडे याच्या पाईपलाईन पसरलेल्या आहेत. कसल्या? रक्ताच्या. मग त्या रक्तामधनं सगळ्या गोष्टी सगळीकडे फिरतात. ज्याला जे जे पाहिजे त्याला ते ते पाण्याने मिळतं. पाण्याने नाही, रक्ताने मिळतं. जसं आपल्या प्रत्येक पेशीला पाण्याची गरज आहे आणि रक्तामध्ये पाणी आहे. आपल्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन पण आपल्या रक्तामध्ये आहे. हिमोग्लोबिन. त्या हिमोग्लोबिनला ऑक्सिजनचे मॉलिक्यूल चिटकतात आणि ते सगळीकडे फिरतात. त्याच्यानंतर आपल्या शरीराला अन्नाची गरज आहे. ते अन्न रक्तामधनच बरोबर सगळीकडे प्रवाहित होतं आणि प्रत्येक पेशीला दिलं जातं. आता जसं पेशींना रक्तामार्फत महत्वाच्या गोष्टी पुरवल्या जातात, तसा प्रत्येक पेशी एक जिवंत छोटासा जीवच आहे बघा, छोटासा एक प्राणी, सिंगल पेशी. त्या प्रत्येक पेशीमध्ये सगळ्या गोष्टी होतात, बरोबर. त्या पेशीमध्ये कधी नको असलेल्या गोष्टी निर्माण होतात, कार्बन डायऑक्साईड वायू निर्माण होतो. नको असलेल्या भरपूर गोष्टी साठवलेल्या पण असतात, पण त्या कधी ना कधी फेकावे लागतात. तर अशा नको असलेल्या टाकाऊ पदार्थांना त्या प्रत्येक पेशीमधनं बाहेर फेकण्याकरता काहीतरी पाहिजे ना तिकडे, ते घेण्याचं काम पण पुन्हा रक्त करतं. आता मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या, जरा विचार करून उत्तर द्या. आणि खूप विचित्र प्रश्न आहे, पण बघा, असंच उदाहरण आहे. आपल्या घराच्या आजूबाजूला ज्या पाईपलाईनने आपल्याला प्यायचं पाणी मिळतं, त्याच पाईपलाईन मध्ये आपल्या घरातनं जाणारी ड्रेनेज लाईन कनेक्ट झाली तर काय होईल, मला सांगा बरं जरा. प्रश्न कळला? आपल्या घरी ग्रामपंचायतीचं, नगरपालिकेचं जिथलं कुठलं तरी प्यायचं पाणी येतं, त्याची एक पाईपलाईन असते, बरोबर. त्याच पाईपलाईन मध्ये आपण आपल्या घरातला सांडपाण्याचा जो कचरा आहे तो सगळा सोडला तर काय होईल, सांगा जरा मला. पाईप मध्ये कचरा अडकते मॅडम, प्रदूषण होत. पाण्याचं प्रदूषण होईल. तुमच्या घरी येणारं जे पाणी आहे ते घाणच पाणी येईल आणि जे तिकडे जायला पाहिजे घाण पाण्याबरोबर ते चांगलं पाणी जाईल. म्हणजे दोन्हीकडे पाणीच आहे. एक प्यायचं पाणी आणि एक फेकायचं पाणी. पण दोनही पाण्यांची रचना नेण्या आणण्याची वेगळी वेगळी केली आहे की नाही आपण. जे आपण केलंय तेच आपलं शरीर करतंय, पण इतकं इंटेलिजंटली करतंय, स्वतःहून करतंय की आपल्याला माहिती पण नाही की आपल्या शरीरामध्ये काय चाललंय. बघा, ह्याच्याकरता आपल्या शरीरामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. एक असते रोहिणी आणि एक असते धमनी. म्हणजे रोहिणी धमनी किंवा दुसरा तिला म्हणतात नीरा किंवा शिरा. बघा, हे मराठी शब्द आहेत, थोडासा मला त्याला वेळ लागेल. त्याला इंग्लिशमध्ये आर्टरीज आणि वेन्स म्हणतात. ते चित्रामध्ये जे दिलंय ना, आर्टरीज आणि वेन्स जास्त सोपं आहे. त्याला मराठीमध्ये मला जरा बघू द्या. आर्टरीजला मराठीमध्ये म्हणतात रोहिणी किंवा धमनी. धमनी ज्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. दुसरी असते नीला, तर निळ्या रंगाची आहे. तुम्ही तुमचा हात जरा असा ताणून बघा इथे. अशा निळ्या निळ्या रंगाचे तुम्हाला जे दिसतात ना पाईप्स, त्याच्यामध्ये रक्त आहे.
आणि त्या नीला ज्या आहेत ना, बघा तुम्ही तुमचा हात जरा असा करून बघा बरं, दिसतायत का तुम्हाला? अगदी इथे पण दिसते, इथे, हा इथे बघा, इथे तळव्याच्या इथे निळ्या निळ्या रंगाच्या असतात. इकडे तुम्हाला काही काही लाल लाल रंगाच्या पण दिसतील. ज्या लाल रंगाच्या आहेत त्या रोहिणी किंवा धमनी. धमनी चांगला शब्द आहे, धमनी बऱ्यापैकी प्रचलित शब्द आहे. आणि दुसरा आहे नीला किंवा शिरा. पानामध्ये पण शिरा असतात, माहिती आहेत ना? पानामध्ये समांतर शिरान्यास आहे आणि दुसरा आहे त्याला म्हणतात रेटिक्युलेट वेनेशन आणि पॅरलल वेनेशन. मराठीमध्ये त्याला म्हणतात समांतर शिरान्यास आणि दुसरा कोणता तरी असतो, मला मराठी शब्द थोडेसे माहिती नाहीये. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, मी 7वी पर्यंत मराठी मीडियमला होते, पण 8वी पासून आम्ही सेमी इंग्लिशला गेलो. मग जेव्हापासून हे सगळे सायन्सचे महत्वाचे शब्द इंग्लिशमध्ये आले ना, ते पूर्ण अभ्यास संपेपर्यंत इंग्लिशमध्येच राहिले. त्याच्यामुळे हे शब्द सांगणं इंग्लिशमध्ये सोपं जातं, पण प्रोसेस काय सगळी मराठीत माहितीये. सो थोडे थोडे शब्द इकडे तिकडे होतील, थोडेसे ऍडजस्ट करायला तर तुम्हीच मला सांगा की मराठीत त्याला काय म्हणतात. एक आहे समांतर शिरान्यास, दुसरा मी तुम्हाला थोड्या वेळाने मला आठवेल मला थोडासा वेळ लागतो, फक्त ते शब्द रोजच्या वापरातले नसल्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण मी तुम्हाला सांगेन त्याला काय म्हणतात. ठीक आहे, किंवा तुम्हाला आठवलं तुम्ही पण मला सांगू शकता. अशा 2 प्रकारच्या आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात. एक असतं हृदयाकडून सगळीकडे जाणारी. हृदयाकडून जाणारी म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, ऑक्सिजन असलेलं रक्त आहे, ती आहे धमनी. आणि दुसरी आहे आपल्या प्रत्येक पेशीकडून ऑक्सिजन नसलेलं आणि कार्बन डायऑक्साईड असलेलं रक्त ऍड झालेलं, जी काही पाईपलाईन आहे आपल्या शरीरातली, ती आहे नीला किंवा शिरा. ठीक आहे. आता रक्ताभिसरण संस्थेची रचना कशी असते? त्याच्यामध्ये आहे हृदय, रक्तवाहिन्या आणि केशिका. खूप सोपी आहे ही सिस्टीम. आपलं श्वसन जे होतं ना, ते जरा कॉम्प्लिकेटेड होतं, त्या मानाने हृदय बरंच सोपं आहे. फक्त हृदयातल्या भावना महाकठीण आहेत, काय माहिती कसं काय असतं ते सगळं. चला, आता हे आपलं हृदय छातीच्या पिंजऱ्यामध्ये स्थित असतं. छातीचा पिंजरा म्हणजे बरगड्या. आपल्या, बघा तुम्ही असा विचार करून बघा आणि इथे हात लावून बघा, तुम्हाला इथे 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 हाडं लागतील सगळी. ती हाडं कसली आहेत? किंवा तुम्ही सांगाडा बघितला असेल ना, तर तिथे अशी वरती छातीच्या इकडे अशी अशी हाडं असतात. त्या हाडांच्या मध्ये थोडंसं मध्यभागी हृदय असतं, थोडंसं डावीकडे कललेलं असतं, एकदम लेफ्टला नाही येते, थोडंसं लेफ्टला झुकलेलं आहे. ठीक आहे. आता ह्या आपल्या बरगड्यांमध्ये हृदय का असतं? हृदय हा अतिशय महत्वाचा अवयव आहे. जसं आपला मेंदू आपल्या बॉडीचा बॉस आहे ना, तसं आपल्या शरीरामधलं पंपिंग मशीन आपलं हृदय आहे. त्या हृदयाची सुरक्षितता अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्याला सुरक्षित ठेवण्याकरता त्याच्या आजूबाजूला हाडांचा एक पिंजरा आहे. किती पण उड्या मारा, काहीही करा, कसंही करा, त्याच्या किंवा पडा खाली, आपण पडलो, अगदी छातीवर पडलो तरी हृदयाला काही होत नाही. का बरं? बरगड्या आहेत ना आपल्याला वाचवायला. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या हृदयामध्ये, त्याच्या रचनेमध्ये आपल्याला हे कळतं की आपल्या शरीराच्या वरच्या म्हणजे त्याला आपण म्हणतो थोरॅसिक केज, आणि खाली असते त्याला म्हणतात ऍब्डॉमिनल पार्ट आणि थोरॅसिक पार्ट. थोरॅसिक म्हणजे वरचा छातीचा भाग आणि ऍब्डॉमिनल म्हणजे पोटाचा. आपण मगाशी ते हे बघितलं होतं ना, तो डायफ्रॅम, ते काय नाव होतं त्याचं, पटल, कसलं पटल, श्वासपटल. श्वासपटलाच्या वरच्या बाजूला जिकडे थोरॅसिक कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये असतं हृदय. त्याची रचना बघा आता, बापरे बाप, किती किती कलर्स आहेत, पिवळा, निळा, ऑरेंज आणि रेड आणि पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे ऍरो. बर, जरा समजून घेऊ आपण काय. बघा, सोप्या भाषेत सांगितलं तर हृदयाचे एकूण 4 कप्पे आहेत. खालचे 2, वरचे 2. ठीक आहे. वरच्या 2 ठिकाणी रक्त येतं आणि तिकडनं रक्त खालच्या 2 याच्यामध्ये सोडलं जातं. तिथे मध्ये अशा झापड्या आहेत. ती झापड उघडली की रक्त खाली जातं, बंद झाली की थांबतं म्हणजे वरच्या बाजूला परत जमा होत राहतं. खाली आलेल्या रक्ताला आता काय करायचंय, फिरवायचंय. कुठे फिरवायचं? ज्याच्यामध्ये ऑक्सिजन टाकलेलं आहे ते शरीरामध्ये फिरवायचं. ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाहीये, कार्बन डायऑक्साईड, त्याला कुठे पाठवायचं? लंग्स कडे पाठवायचं. लंग्स कडून परत ऑक्सिजन येणार आहे. तुम्ही विचार नाही करू शकत, आपल्या शरीरामध्ये इतक्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी चाललेल्या असतात
हृदयाचं काम आपल्या लंग्स बरोबर कनेक्टेड आहे. बघा, एक एक गोष्ट समजून घ्या, आपल्याला समजेल की याचे दोन रंग का केलेले आहेत. बघा, हृदयाचे कार्य काय आहे? हृदयाच्या आकुंचन आणि शिथिलीकरण या एकांतरित क्रिया घडत असतात. यामुळे रक्त सतत फिरत असतं. हृदयाचे ठोके ठक ठक ठक, तुम्ही ऐकलेत का कधी? पिक्चर मध्ये पण दाखवतात. किंवा तुम्ही डॉक्टरकडे गेलात, डॉक्टरांचा स्टेथोस्कोप, कधीतरी तुम्ही असं म्हणून बघा तुमच्या फॅमिली डॉक्टरांना, काका माझ्या कानाला लावा ना, ते लावतील आणि तुमच्या हृदयाला तसं असं ऐकू येईल. ह्याच्यामुळे काय होतं, आपल्याला समजतं की हार्टबीट्स बरोबर चालले आहेत का नाही. बरोबर. तर हृदयाचं लागोपाठचं आकुंचन आणि शिथिलीकरण म्हणजे त्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. ह्याच्यामुळे म्हणजे एक अशा दोन म्हणजे आकुंचन प्रसरण याचा मिळून एक ठोका होतो. ठीक आहे. आता केशवाहिन्या कशा असतात ते बघा. केश म्हणजे केस नाहीयेत, पण केसांसारख्या बारीक असा त्याचा अर्थ आहे. केशवाहिन्या एका बाजूला हृदयाकडून आलेली लाल लाल रंगाची आणि दुसरी हृदयाकडे जाणारी शीर, एका बाजूला धमनी एका बाजूला शीर. ह्या बघा ना एकमेकांना कशा जोडलेल्या आहेत, कनेक्टेड आहेत. आता मध्ये काय असतं, धमन्या आणि नीला यांची रचना कशी असते? धमनी जी असते ती बरोबर एका पाईप सारखी आहे आणि जी नीला आहे तिच्यामध्ये झडपा आहेत, दोघा झडपा, दोघींना आवरण आहे, स्नायू आहे, संयोजी ऊती, त्यांचं म्हणजे त्यांना ते प्रोटेक्ट करणाऱ्या ऊती वगैरे सगळ्या आहेत आणि त्यांचं एक कनेक्शन आहे मधलं, म्हणजे केशवाहिन्या, बारीक बारीक कॅपिलरीज म्हणतात त्याला. आता रक्ताच्या हा सगळा अभ्यास करण्यापूर्वी आपण जरा ना पुस्तकात बघूया आपल्याला रक्ताभिसरणाबद्दल काय माहिती सांगितली आहे. रक्ताभिसरण म्हणजेच आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये जेव्हा आपल्याला रक्त फिरवायचं असतं, संप्रेरक पाठवायचे असतात किंवा पाणी, ऑक्सिजन आणि इतर विद्राव्य गोष्टी आपल्याला रक्ताबरोबर जेव्हा फिरवायच्या असतात, टाकाऊ पदार्थ काढून घ्यायचे असतात, तेव्हा त्याला रक्ताभिसरण संस्था काम करते. कोण करतं त्याचा मला मानव आणि उच्चतर प्राण्यांमध्ये रक्ताभिसरणासाठी स्वतंत्र संस्था असते. माणसासारखे जे डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम्स आहेत, डेव्हलप म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्ट करण्याकरता एक संस्था आहे. जसं आपली शाळा बघा, आपल्या शाळेमध्ये ऑफिस आहे, कुठेतरी वॉशरूम असेल, वर्ग असतात, शिक्षकांचा बसण्याचा कक्ष असतो, ग्राउंड आहे, लॅब आहे, लायब्ररी आहे, प्रत्येक गोष्टीची एक जागा आहे की नाही. तुम्ही म्हणाल मला अभ्यास करायला जायचंय ग्राउंड वरती, अभ्यास करण्याकरता सुटेबल जागा आहे वर्ग, तिकडे बसायची व्यवस्थित व्यवस्था आहे, तिथे तुम्हाला लागणारी पुस्तकं, वह्या, भरपूर गोष्टीची मांडणी आहे. असं नाही की तुम्ही तिथे जाऊन करू शकत नाही, तिथला अभ्यास तुम्ही तिथे वेगळा करू शकता, पण प्रत्येक गोष्टीची जागा निश्चित केलेली आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला खेळायचंय, आम्हाला पकडापकडी खेळायची पण वर्गात खेळायची, ते बेंचेस आहेत ना, पडाल ना वेड्यांनो. मग तुम्ही कुठे खेळायला पाहिजे? ग्राउंड मध्ये खेळायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची एक जागा विहित आहे. म्हणजेच आपल्या मानवांसारख्या उच्च किंवा डेव्हलप्ड प्राण्यांमध्ये प्रत्येक सिस्टीमसाठी एक अवयव संस्था आहे. श्वसन करण्याकरता काही अवयवांचा ग्रुप आहे, उत्सर्जनाकरता काही अवयवांचा ग्रुप आहे, तसाच श्वसनाकरता सुद्धा एक विशिष्ट ग्रुप ऑफ ऑर्गन्स आहे, म्हणजे काही अवयवांचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये आहे हृदय, रक्तवाहिन्या आणि केशिका. आपण मगाशी ते बघितलं होतं. आता हृदयाची रचना बघा. आपण मगाशी याची सुरुवात केलेली होती, आता ते डिटेलमध्ये बघूया आपण. म्हणूनच पुस्तकामध्ये उघडले, मगाशी आपण त्याचा एक ग्लान्स घेतला, आता जरा त्याला डिटेलमध्ये बघूया. छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते. ते बरगड्यांच्या मागे आणि दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि थोडेसे त्याच्या डाव्या बाजूला कललेले असते. मगाशी आपण हे बोलतो, वरच्या बाजूला आहे, दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि थोडस डाव्या बाजूला, आणि अर्थातच बरगड्यात पुढे आपल्या, म्हणजे बरगड्यांच्या मागे. आपल्या हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो. जेवढी माझी मूठ तेवढंच माझं हृदय, एवढंच हृदय माझं. तुमचं चेक करून बघा. आणि वजन साधारणपणे 360 ग्रॅम, अर्धा किलोचं पण नाहीये आपलं हृदय, 360 ग्रॅमचं आहे. 400 ग्रॅम पण नाहीये रे, 250 ग्रॅम म्हणजे एक पाव, आणि 500 म्हणजे अर्धा किलो, त्याच्या आधेमध्ये आहे. आपल्या हृदयाभोवती दुपदरी हृदयावरण असतं. या हृदयावरणाच्या 2 थरांमध्ये एक द्रव पदार्थ असतो, त्यामुळे घर्षणापासून आणि धक्क्यांपासून आपल्या हृदयाचं संरक्षण होतं.
बघा, कुठल्याही महत्वाच्या अतिशय वायटल अशा ऑर्गनला कव्हर करण्याकरता आपल्या बॉडीमध्ये काहीतरी प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. हाडं तर बाहेर आहेत, पण हाडांच्या आणि आपल्या अवयवांच्या मध्ये काही नसेल तर त्याचंच घर्षण होईल आणि आपल्या अवयवाला त्रास होईल. तसं होऊ नये म्हणून प्रत्येक वायटल, ह्याला सगळे वायटल ऑर्गन्स म्हणतात, अतिशय त्यांना वाचवण्याकरता हाडांच्या आणि त्या अवयवांच्या मध्ये एक द्रव पदार्थ कायम असतो. असं आपल्या मेंदूच्या आणि कवटीच्या मध्ये पण आहे. डोक्याला हात लावून बघा, जरा टकटक करून बघा, कवटी आहे का सगळ्यांना? आणि कवटी असेल तर मेंदू आहे का ते पण चेक करा. जर तुमच्याकडे मेंदू पण आहे आणि कवटी पण आहे तर त्या दोघांच्या मध्ये पण असाच एक द्रव्य आहे, द्रव आहे, लिक्विड आहे. त्याच्यामुळे तुम्ही उडी मारली ना आणि तुमचा मेंदू जरी हल्ला ना आतमध्ये तरी कवटीला घासला जात नाही. मधला जो द्रव पदार्थ आहे तो त्याला वाचवतो घर्षणापासून आणि धक्क्यापासून. असाच आपल्या हृदयाच्या ह्या दुपदरी आवरणाच्या मध्ये एक द्रव पदार्थ असतो. फार महत्वाचे बरं का. खूपदा याच्याकडे दुर्लक्ष होतं अभ्यासामध्ये. पण ह्याच्याशिवाय आपला एकही अवयव धड राहणार नाही. मानवी हृदय हा एक स्नायुमय आणि मांसल अवयव आहे. स्नायुमय म्हणजे त्यात फक्त स्नायू आहे, फक्त मांस आहे, त्याच्यामध्ये हाडं नाही आहेत. हृदय हे हृदय स्नायूंनी बनलेलं असतं. हृदय स्नायू हे अनैच्छिक असतात. त्यांचे आकुंचन आणि शिथिलीकरण एका निश्चित तालात होत असते. ह्याला हृदयाचे स्पंदन म्हणतात. हृदयाचे आतील उभ्या पडद्यामुळे आडवे, डावे आणि उजवे असे दोन भाग होतात. म्हणजे उभा पडदा आहे तर डावा आणि उजवा असे आहेत. या भागांचे परत दोन कप्पे पडतात, म्हणजे एकूण हृदयाचे 4 कप्पे. वरच्या कप्प्यांना अलिंद तर खालच्या कप्प्यांना निलय असं म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये वेंट्रिकल्स आणि ऍट्रियम म्हणजे ऍट्रिया आणि वेंट्रिकल्स असं नाव आहे. त्याला वरती आपण अलिंद म्हणतो आणि खाली त्याला निलय म्हणतात. अलिंद हा शब्द ऐकल्यावरती मला मिलिंद हा शब्द आठवला. अलिंद, मिलिंद. मिलिंद नाव असतं ना. ठीक आहे. बरं, आता हृदयाच्या आतील, आता हे आपण हा पूर्ण पॅराग्राफ जरा नीट समजून घ्या. मानवी हृदय हा एक स्नायुमय मांसल अवयव आहे, आपण बघितलं. त्याच्यामध्ये हाडबिड नाही आहेत, नुसतंच मांस आहे आणि हे हृदयाच्या स्नायूंनी बनलेलं असतं. हे हे जे स्नायू आहेत ना, हे स्पेशल स्नायू आहेत, शरीरामध्ये दुसरीकडे कुठेच नाही आहेत. हे अनैच्छिक स्नायू आहेत. अनैच्छिक या शब्दाचा अर्थ आहे की तुमची इच्छा नसताना पण ते त्यांचं काम करतात. तुम्ही म्हणालात ना मी थोडा वेळ झोपतो, असं तुमचं मन तुम्हाला जरी म्हणालं की झोप थोडा वेळ, तुमचं हृदय नाही म्हणणार की मी पण थोडा वेळ 10-15 मिनिटं झोपून येतो. हृदय झोपलं की झोपलंच आपण कायमचे. कळलं का? अनैच्छिक म्हणजे तुमच्या इच्छेच्या पलीकडे त्याचं ते काम करत राहतं. तुम्हाला वाटलं, नाही वाटलं, झोप आली, जाग आली, राग आला, भूक लागली, त्याच्याशी कशाचा काहीच संबंध नाही. ते जन्माला येतं आणि त्याचं काम करतं. त्याचा ताल निश्चित आहे, त्याचं स्पीड निश्चित आहे, त्याला काय करायचं त्याला माहितीये. तुमच्या आयुष्यात इकडे काही पण होऊ द्या, तो त्याचं काम करत राहतो. हा, बाकी सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्यावरती होतो. ह्या तालावरती, त्या स्पंदनांवरती बऱ्याच गोष्टींचा परिणाम होतो. असं नाहीये की त्याला काही फरक पडत नाही. हृदय येते शेवटी, इथे बसलंय, आपल्या शरीराच्या मध्यभागी आहे जवळपास. वरून इथून वरती आपला मेंदू आहे आणि तिथून खालचं सगळं शरीर जे आहे ते असंही बाकी सगळ्या अदर ऑर्गन्स आहे. पण जिथे ब्रेन कनेक्टेड आणि जिथे हार्ट कनेक्टेड आहे तिथे वेगळं काम चालतं, माहितीये ना. म्हणून हृदयाची स्पंदनं ही बाकीच्या बऱ्याच गोष्टींनी अफेक्ट होतात, पण ते त्यांचे चालू राहतात. हृदयाचे आतील उभ्या पडद्या, अच्छा तुम्हाला हे सांगण्यामागचं कारण काय माहितीये का? अनैच्छिक. खूपदा लोकांना असं वाटतं, खूप आयुष्यामध्ये निराशा असते, दुःख असतं, स्ट्रेस बिस लोकांना येतो, खूप भयंकर स्ट्रेस येतो, डिप्रेशन वगैरे असे शब्द तुम्ही कधी ऐकले असेल तर. त्यांना असं वाटतं आता मी मरून जावं आणि माझ्या हृदयाचं, मेरी हृदय की धडकन बंद हो जाए असं त्यांना वाटतं. त्यांच्या वाटण्यामुळे काही होत नाही. बघा, असं खूप असं काय मला काही जगायची इच्छा नाहीये असं वाटलं तरी इच्छेवरती ते बंद होत नाही, असं मला म्हणायचं. आता अशी इच्छा आहे, उद्या उठून वाटेल की मला फार आनंद होतोय आणि तेव्हा बंद पडलेलं उद्या सुरू झालं, असं होत नसतं. एकदा बंद पडलं की गेलं, ते मशीनच बंद आहे मग. म्हणजेच अनैच्छिक आहे. हृदयाच्या आतील बघा, आता असा आणि असा असे दोन भागात त्याला आपण कापलंय, असं उभं आणि आडवं. कापले म्हणजे भाग केले. आपण नाही केले, ते स्वतःच तसं बनलंय. आपण त्याचा अभ्यास करताना ते आपल्याला कळलंय की असं पण आहे, असं पण. म्हणजे एकूण किती झाले? 4 झाले की नाही. वरच्या कप्प्यांना अलिंद, मिलिंद आणि खालच्या कप्प्यांना निलय, वलय असं म्हणतात. मी का म्हणते अरे लक्षात ठेवा हे शब्द, अलिंद आणि निलय. तर आता बघा, इथे आपल्याला काय दिसतंय? बरं, इकडे आहे त्रिदली
झडप. इकडे आहे त्रिदली झडप आणि इकडे आहे द्विदली झडप. हे काय आहे? झडप म्हणजे बंद करायचं ना, झडपा असतात ना, उघड बंद होतात त्या. अर्धचंद्राकृती झडप, महाधमनी, उजवीकडील शिरा, उजवे अलिंद, ऊर्ध्व महाशीर, उजवी धमनी, महारोहिणी, डावी धमनी, डावे अलिंद, डावे निलय, उजवे निलय. हे सगळं मी मुद्दाम वाचते, चित्राकडे बघा. आणि हे चित्राने आकृती आहे बघा. आपण काय बघितलं, उभे दोन बघा, हा निळा हा लाल, आणि आडवं केलं तर वरती दोन खाली दोन, म्हणजे एकूण 4 भाग दिसतात आपल्याला. आता वरच्या भागांना आपण काय म्हणतोय, अलिंद, खालच्या भागांना आपण म्हणतोय निलय. अलिंद कोणतं आहे, उजवं आणि डावं, बरोबर. हे इकडचं आहे ते उजवं आहे, इकडचं आहे ते डावं आहे. डाव्याच्या खाली काय असणार आहे, डाव्या अलिंदाच्या खाली डावे निलय, उजव्या अलिंदाच्या खाली उजवे निलय. वेट, लेट मी टिक दॅट. टिक करून टाकते, खटाखट टिक करते मी त्याला. ठीक आहे, हे झालं अलिंद, त्याच्या खाली त्याचं आलं डावं निलय. हे आहे उजवे अलिंद, त्याच्या खाली त्याचं निलय. ठीक आहे ना, झालं. आता एकूण 4 भाग झाले. पुढे रक्तवाहिन्या, रचना आणि कार्य. हृदयाची स्पंदनं ही सतत चालू असतात, त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये सतत रक्त फिरत असतं. रक्तवाहिन्या प्रमुख 2 प्रकारच्या असतात, रोहिणी आणि नीला. आपण ते मगाशी बघितलं. आता ह्यांची जरा रचना बघूया. रोहिणी काय करते, हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या म्हणतात. धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. धमन्या ह्यांचं काम हृदयापासून शरीराकडे वेगवेगळ्या भागामध्ये रक्त नेणं आहे. या धमन्यांमध्ये नेहमी ऑक्सिजन असलेलं रक्त असतं, म्हणून ते खूप व्हॅल्युएबल रक्त आहे. शरीर असं रक्त कधीही गमवत नाही, म्हणून या धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त सर्व इतर धमन्या ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेतात. फुफ्फुस धमनी वरती बघा, फुफ्फुस धमनी. असं वाटतं आपण काहीतरी चुकीचंच वाचतोय की काय, ते होतं फुफ्फुस धमनी. थांबा, काय झालं, पण ते होत नाही. नेटवर्क स्लो असलं की असं होतं. मला कॅमेरा बघा, हे स्लो झालंय. हा बघा, आता माझा आवाज पण नीट येतोय की नाही चेक करा आणि मला सांगा. ओके, आपल्या वरच्या ह्याच्यामध्ये आपण बघत होतो फुफ्फुस धमनी कुठे दिसते, सांगा बरं मला. महारोहिणी, उजवी धमनी, डावी धमनी, हे सगळं आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये फुफ्फुस धमनी असं चित्रात तरी कुठे नाव दिसत नाहीये, आपण चेक करूया ते. मला वाटतं ते हे इथलं असेल कुठलं तरी, ब्ल्यू वाल. ठीक आहे, आता काय काय होतं ते बघा. हा बरं, फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त सर्व धमन्या ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेतात. फुफ्फुस धमनीमध्ये ऑक्सिजन युक्त रक्त का नसतं, कारण की ते सगळं रक्त फुफ्फुसाकडे नेणारी जी धमनी आहे, त्यामुळे फुफ्फुसातच रक्त येणार आहे ना, म्हणून ही एक धमनी सोडली. हे महत्वाचा शब्द आहे, ह्याला तुम्ही सर्कल करून टाका. धमन्यांची भित्तिका ही जाड असते, त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आपल्या धमन्या ह्या नेहमी ऑक्सिजन असलेलं रक्त वाहून नेतात, त्याच्यामुळे त्या खूप जोरात, म्हणजे विदाऊट एनी ब्रेक त्यांनी त्यांचं रक्त नेलं पाहिजे. त्या खोलवर असतात, त्यांच्या भित्तिका जाड असतात. ऑब्व्हियसली ना, त्यांच्या भिंती जाड पाहिजे, ज्याच्यामध्ये बघा, तुम्ही केव्हाही बघा पाण्याच्या पाईपलाईन्स मध्ये सुद्धा ज्या पाईपामध्ये प्यायचं पाणी असतं
त्याचे पाईप हे नेहमी जाड असतात, कारण की ते पाणी आपण वाया घालवू शकत नाही. म्हणून या धमन्यांच्या भित्तिका या जाड असतात. ह्याच्या एक्झॅक्टली उलट्या आहेत नीला म्हणजे शिरा. यांच्यामध्ये काय आहे, शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना आपण काय म्हणतो, नीला. शरीराच्या विविध भागांकडून त्याच्याकडे आता रक्त येते हृदयाकडे, म्हणजेच काय, त्या शिरांमध्ये कार्बन डायऑक्साईड असलेलं रक्त आहे. बरोबर? म्हणजेच काय, फुफ्फुस शिरांव्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलांमधून विना क्षयती म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त वाहून दिलं जातं. मी मगाशी तेच सांगितलं, इथे कार्बन डायऑक्साईड असलेलं रक्त वाहून नेलं जातं. बहुतेक नीला या त्वचेलगतच असतात. त्यांच्या भित्तिका पातळ असतात. तसेच त्यांच्या पोकळांमध्ये झडपा असतात. बघा, याच्यामध्ये झडप आहे, याच्यामध्ये नाहीये. कारण की नीला ह्या स्पीड ब्रेकर नसेल तर भळभळ भळभळ सगळं रक्त निघून जाईल. पण ह्या स्पीड ब्रेकरमुळे काही काही अंतरावर काही काही थांबलं जातं. त्याला पॉसिबिलिटी, इकडे काहीच नाही. एकदा पाईप सुरू झाला की डायरेक्ट वर जाऊन थांबतो. पण हे असं का ओके आहे, कारण की हे खूप आतमध्ये शरीराच्या खोलवर आहेत, वरचेवर नाही होऊ शकतो. म्हणून इकडे काय आहे, स्पीड ब्रेकर आहेत. आता पुढे बघा काय, 1826 साली विल्यम हार्वे या ब्रिटिश डॉक्टरने शरीरातील रक्ताभिसरण कसे होते याचे वर्णन केले. आपले हृदय म्हणजे एक स्नायुमय पंप असून या पंपाद्वारे आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण केले जाते. त्याने असा सिद्धांत मांडला, जे आपण आता बोलतोय की नाही, की आपला हार्ट एक पंप आहे, पंपिंग मशीन आहे. तसंच त्याने त्याने तेच पहिल्यांदा सांगितलं की आपलं हृदय जे आहे ना, तो एक वायूंचा पंप आहे आणि त्या पंपाद्वारे आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण होतं. रक्तवाहिन्यांमधील झडपांचे काम कसे चालते हे हार्वे याने शोधून काढले. ह्या झडपा आहेत ना, ह्या झडपा आपण ज्याला स्पीड ब्रेकर म्हणालो, ह्या काळ्या रंगाचंच घेते, हे बघा, ह्या झडपा म्हणजेच काय, त्याचे स्पीड ब्रेकर. मागून रक्त वाहून येणारे, पण झडप बंद असेल तर इथेच थांबेल. ही झडप उघडली, हा दरवाजा आहे काइंड ऑफ, की ते रक्त पुढच्या बाजूला वाहिलं जाईल. या झडपांचं काम आहे कंट्रोल करणं. बरोबर? आता खाली आहे आपल्या धमन्या आणि शिरा यांचं कनेक्शन म्हणजे केशवाहिन्या, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅपिलरीज म्हणतो. बरोबर? त्या एकदम बारीक बारीक केसांसारख्या असतात, म्हणून त्याला केशवाहिन्या असं म्हणतात. एकदम बारीक, किंवा केशिका. या धमन्या शरीरभर पसरताना फाटे फुटतात. त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन त्या केसासारख्या दिसतात. त्यांना केशिका म्हणतात. केशिकांच्या भित्तिका अत्यंत बारीक, एकसरी आणि पातळ असतात. त्यामुळे केशिका आणि पेशी यांच्या दरम्यान पदार्थांची देवाणघेवाण सुलभ होते. आपल्या धमन्या आहेत ना, धमन्या, ह्या या केशिकांच्या भित्तिका अत्यंत बारीक, एकसरी आणि पातळ असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये पदार्थांची देवाणघेवाण सुलभ होते. धमन्या म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन असलेलं रक्त घेऊन जाणाऱ्या नलिका. बरोबर? ही मोठी केशिका धमनी आहे. ती जशी 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 खाली जाईल तशी ती आणखीन बारीक 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 होत जाईल. त्याचा व्यास कमी कमी होत जाईल आणि मग तर ती एकदम बारीक बारीक अशी केसांसारख्या रचना, आणि ह्या बारीक बारीक केसांसारख्या रचना ज्या आहेत त्याला आपण म्हणतो केशिका. या केशिका कुठे असतात, ह्या प्रत्येक पेशीच्या आजूबाजूला असतात. म्हणजे आता हे जे चित्र आहे की नाही, यांच्या आजूबाजूला पेशी पेशी आहेत. पेशीच्या इथे समजा एक पेशी आहे, या पेशीच्या जवळच एक केशिका आहे, म्हणजे ह्याला लागणारा सगळा ब्लड सप्लाय या केशिकेमधनं होणार आहे. या देवाणघेवाणीमध्ये रक्तातील ऑक्सिजन, अन्न घटक, संप्रेरक, जीवनसत्व ह्या पेशींना मिळतात. त्या पेशीमधले टाकाऊ पदार्थ रक्तामध्ये येतात. केशिका एकमेकींना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात. ह्या केशिका एकमेकांना जोडल्या जातात आणि जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात. त्यांना आपण शिरा म्हणतो. केशिका जेव्हा मोठ्या मोठ्या होऊन एकमेकींना जोडल्या जातात, जॉईंट होतात, तेव्हा त्यांच्यापासून काय बनतात, शिरा बनतात. आणि या शिरा मोठ्या होऊन पुढे जाऊन पुन्हा एकदा हृदयाकडे कनेक्ट होतात. म्हणजे बघा, शेवटी काय आहे, कनेक्शन हेच आहे. इकडून आलेलं रक्त गोल फिरवून बरोबर पुन्हा हृदयाकडे जाणार आहे.
हृदयाकडून हृदयाकडे. ठीक आहे. सामान्यतः निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला 72 ठोके पडतात. व्यायाम अथवा काम केल्याने तसेच मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांमुळे हृदयाचे ठोके वाढतात. तसेच माणूस आराम करत असताना किंवा झोपला असताना ते कमी होतात असं आपल्याला आढळून येतं. लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या ही जास्त असते. हृदयाचे ठोके पडत असताना 2 प्रकारचे आवाज येतात. त्यांना लब आणि डब असं म्हणतात. आणि हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीलिटर रक्त ढकलतं. 75 ml रक्त. बघा, आपल्या हृदयामध्ये जे आपण धगधग 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 असं म्हणतो ते ऍक्च्युली धगधग नाही, लबडब 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 असे. हसू येण्यासारखं आहे ना, लब डब लब डब लब डब असा खरा आवाज आहे. आपण कसा ऐकतो धग धग धग. आणि अशी गाणी पण आहेत ना हिंदी पिक्चरची गाणी, त्यांनी खरं असं धगधग नाही म्हणायला पाहिजे, त्यांनी लबडब म्हणायला पाहिजे. म्हणजे आपण लगेच सायन्सचा अभ्यास करायला लागू गाण्यामध्ये. जनरली एखाद्या सामान्य निरोगी माणसाला, त्याला आपण आता मोठी माणसं म्हणू बरं का, अडल्ट ह्युमन मध्ये एका मिनिटाला 72 ठोके पडतात हृदयाचे. पण जर तुम्ही धावपळ केली, रनिंग रेस खेळलात किंवा तुम्ही एकदम भयंकर भूताचा पिक्चर बघितला, एकदम घाबरलात तुम्ही कुठल्या तरी गोष्टीला किंवा खूप वाईट वाटतं आणि खूप घळघळ घळघळ रडताय तुम्ही, अशा कंडिशन मध्ये आपल्याला या हृदयाचे ठोके वाढतात. तुम्ही झोपलाय, शांत आहे, रिलॅक्स आहे, काही डोक्याला ताप नाहीये, एकदम कूल चाललंय सगळं, तेव्हा हे थोडेसे कमी पण होतात. हा एव्हरेज आहे. 72च्या आसपास मोठ्या माणसांना. एकदम छोटी मुलं असतात ना, छोटे छोटे 3, 4, 2 वर्षाची मुलं, त्यांच्या जरा छातीला ना असे कान लावून ऐका, त्यांच्या हृदयाचे ठोके ठक 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 एकदम फास्ट 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 चालू असतात. हे झालं छोट्या मुलांचं. म्हाताऱ्या माणसांचं, त्यांचे ठोके थोडेसे कमी असतात, म्हणजे हळू 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 कमी होतात. म्हणजे एका मिनिटाला 72 नाही, त्यापेक्षा थोडे कमी. त्यांचं कारण काय असतं, त्यांच्या शरीरामध्ये आता सगळ्या ऍक्टिव्हिटी या हळू 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 स्पीडने होत असतात. दुसरं महत्वाचं, त्यांना असं खूप धावपळीचं कुठलंच काम करायचं नसतं, शरीरामधले सगळे अवयव थकलेले असतात. त्यामुळे हे 72 ठोके पण त्यांचे हळूहळू थोडेसे कमी होतात. ते वयोमानाप्रमाणे आपोआप होतात. ठीक आहे. लबडब आवाज तर आपण बघितले. आणि एका ठोक्याला 75 ml रक्त आपलं हृदय ढकलतं. असे एका मिनिटाला समजा तुम्ही 70 ठोके जरी धरले तर 70 ठोके आणि 75 ml रक्त. असं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर कळेल आपल्याला 75 गुणिले 70 किती होतं बरं. करा बरं तुम्ही माझ्याबरोबर गुणाकार. 75 गुणिले 70 5250 ml हे एका मिनिटाला आपल्या हृदयामधनं ढकललं गेलेलं रक्त आहे. 5250 ml म्हणजे किती लिटर झालं रे, सांगा बरं. जवळपास 5 लिटर, हो की नाही. आता हा विचार करा की एका मिनिटाला तुमच्या शरीरातलं सगळं रक्त ढकललं जातं का आणि कसं. आणि याच्यावर जरा रिसर्च करा, तर तुम्हाला समजेल की मी जे बोलते ते बरोबर आहे की नाही. हृदयातील रक्ताभिसरण आणि हृदयाचे कार्य. हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचविण्याच्या आणि तिथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेला आपण रक्ताभिसरण असं म्हणतो. रक्त सतत फिरत राहण्याकरिता हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण या एकंदरीत क्रिया घडत असतात. हृदयाचे लागोपाठचे एक आकुंचन आणि एक शिथिलीकरण मिळून हृदयाचा एक ठोका होतो, बरोबर की नाही. हे आपण मगाशी बघितलं होतं. आता आपल्याला काय करायचंय, बारीक छिद्र असणारी 2 फूट लांब रबरी नळी, घड्याळ, नरसाळे वगैरे हे सगळं साहित्य घ्यायचं. आणि आता आपल्याला काय करायचंय, हृदयाचे ठोके, हाताच्या नाडीचे ठोके यांचा सहसंबंध शोधा आणि तुम्ही स्वतः एक हे बनवायचे, काय बरं म्हणतात त्याला, स्टेथोस्कोप. जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, डॉक्टरांना कानाला लावायला सांगा, स्वतःचे ठोके तुम्ही ऐका, तेच तुम्ही स्वतः बनवू शकता. याचा एखादा युट्यूब व्हिडिओ सापडेल तुम्हाला. ठीक आहे. आता पुढे आहे, कानांच्या मागे किंवा पायांच्या टाचेच्या वरच्या बाजूला सुद्धा ठोके अनुभवले जातात. हे ठोके कशामुळे होतात, बोट कापले किंवा कुठेही जखम झाले की
रक्त वाहते, बरोबर. काय वाहते विचारले तर रक्तच वाहते, पण का वाहते? कारण आता आपल्याला कळले की प्रत्येक ठिकाणी केशिका आहे. रक्ताबद्दलची माहिती. रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. रक्त हा द्रायू संयोगी ऊती आहे. मी तर तुम्हाला मगाशी म्हणत की नाही कनेक्टिंग टिश्यू, त्याला मराठीतला शब्द आहे द्रायू संयोगी ऊती. ठीक आहे. ऑक्सिजन युक्त रक्ताचा रंग हा लाल भडक असतो आणि त्याची चव थोडीशी खारट असते. त्याचा सामू असतो 7.4. ब्लडचा पीएच आहे 7.4. थोडस अल्कलाईन रक्त है ना. रक्त 2 प्रमुख घटकांनी बनलेलं असतं. कोणते कोणतं? त्याच्यामध्ये आहेत प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स. प्लाझ्मा म्हणजे काय? फिकट पिवळसर रंगाचा नितळ काहीसा आम्लारी धर्मी असा तो द्रव आहे. त्याच्यामध्ये जवळपास बघा 90 ते 92% पाणी आहे, थोडेसे प्रथिन आणि असेंद्रिय क्षार. असेंद्रिय म्हणजे कार्बन नाही त्याच्यामध्ये, इतर सगळ्या एलिमेंट्सचे क्षार आणि अजूनही काही गोष्टी. अल्ब्युमिन संबंध शरीरभर नाही, सबंध शरीरभर पाणी विभागण्याचं काम हे अल्ब्युमिन करतं. ग्लोब्युलिन्स संरक्षणाचं काम करतं. फायब्रोजन आणि प्रोथ्रोम्बिन रक्त ओढण्याच्या क्रियेमध्ये ते मदत करतं. नंतर हे असेंद्रिय आयने कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण ठेवतात. मग आहे रक्तकणिका किंवा रक्तपेशी. लोहित रक्तपेशी म्हणजे आरबीसी, श्वेत रक्तकणिका म्हणजे पांढऱ्या पेशी आणि नंतर आहे रक्तपट्टिका म्हणजे प्लेटलेट्स. आकाराने लहान वर्तुळाकार केंद्रक नसलेल्या पेशी म्हणजेच आरबीसी छोट्या असतात, गोल असतात आणि त्याला केंद्रक नसतं. या पेशीतील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचं दिसतं. हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तामध्ये विरघळते, बरोबर. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मध्ये 50 ते 60 लक्ष आरबीसी असतात. आरबीसीची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते आणि त्या सुमारे 100 ते 100 दिवस जगतात. जवळपास 3-3.5 महिने एका आरबीसीचं आयुष्यमान असतं. आणि आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल कुठे बनते? आपल्या अस्थिमज्जेमध्ये. अस्थिमज्जा म्हणजे त्याला बोन मॅरो म्हणतात. मोठी मोठी हाडं आपल्या शरीरातली जी असतात त्याच्या मध्यभागी एक या आरबीसी आणि डब्ल्यूबीसी बनण्याची फॅक्टरी असते, तिथे त्या बनतात. मग आहेत श्वेत रक्तकणिका म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे पांढऱ्या पेशी. आकाराने मोठ्या केंद्रकयुक्त रंगहीन पेशी या रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मध्ये 5,000 ते 10,000 असतात. या किती होत्या बघा? 50 ते 60 लक्ष. आणि या किती आहेत? 5,000 ते 10,000. कारण याची संख्या कमी असली तरी आकार मोठा असतो. या पेशींचे पण 5 प्रकार आहेत: बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स. पांढऱ्या पेशींची निर्मिती ही अस्थिमज्जेमध्ये होते. म्हणजेच जसं वरती आरबीसी बनतात तसंच डब्ल्यूबीसी पण अस्थिमज्जेमध्ये बनतात. कार्य: पांढऱ्या पेशी आपल्या शरीरामध्ये सैन्याचं काम करतात. शरीरामध्ये कुठेही रोगजंतूंचा शिरकाव झाला तर त्यावरती पेशी हल्ला करतात. सूक्ष्म जीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून ते रक्षण करतात. रक्तपट्टिका म्हणजे काय? प्लेटलेट्स. त्या अतिशय लहान आणि तबकडीसारख्या आकाराच्या त्या असतात. रक्ताच्या एका घन मिलीमीटर मध्ये सुमारे 2.5 लाख ते 4 लाख बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आणि त्यांचं कार्य काय? रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणं. एखादी जखम झाली, काही लागलं, दुखलं, खुपलं तर तिथे आपल्या शरीराला रक्त वाचवण्याकरता रक्त गोठवावं लागतं. तिथेच थांबतो ना ते आणि मग खपले चढते. म्हणजे काय झालं? आतलं काहीही रक्त बाहेर येत नाही शरीराच्या. या कार्यामध्ये या रक्तपट्टिका काम करतात. आज आपण जे काही बोललो तो आपल्या ह्या रक्ताभिसरण संस्थेचा एक महत्वाचा भाग होता. पुढच्या वेळेला आपण मानवी रक्तगट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आणि त्यानंतर ह्या एवढ्या माहितीनंतर हा धडा आपला संपेल. पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा आपण भेटू तेव्हा आपला हा लेसन पूर्ण होणार आहे. आज आपण जे काही बोललो, जे काही डिस्कशन केलं आपल्या रक्ताभिसरण संस्थेबद्दल, हृदयाबद्दल, मला कळलं का? सोपं होतं, छान होतं. आपल्याच हृदयाबद्दलची माहिती होती. पुढच्या वेळेला हिला पूर्ण करूया आपण. ब्लड ग्रुप्सची माहिती इंटरेस्टिंग जी आहे ती कंटिन्यू करू आणि हा लेसन संपला की रिव्हिजन करू. चला भेटूया पुढच्या वेळेला. थँक्यू. थँक्यू प्रेमा मॅम. बाय मुलांनो. बाय मॅडम. बाय.
फक्त रस्ता